आणीबाणीच्या काळामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या जवळपास 180 जणांचा समावेश होता। त्यापैकी काही लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही लोक अद्यापही हयात असल्याने आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचा गौरव केला जाणार आहे। यातली विशेष बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यातलं यावल तालुक्यातलं जे साखळी गाव आहे, या एकाच गावातल्या जवळपास 8 लोकांचा यामध्ये सहभाग होता। त्यापैकी 4 लोक आज हयात नाही, मात्र जे 4 लोक हयात आहे त्यापैकी ह्या 4ही लोकांनी त्यावेळेस कारागृहसुद्धा भोगला होता आणि त्यानंतरची त्यांचे जे अनुभव आहेत आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार त्यावेळेची नेमकी परिस्थिती कशी होती? तुम्ही कारागृहातसुद्धा गेले होते, किती दिवस कारागृहामध्ये होते, काय नेमकी त्यावेळेची परिस्थिती होती? माझं नाव धोंडू देवचंद माळी, साखळी तालुका यावल। आम्ही 75ला आणीबाणी लागल्यानंतर आमच्या गावातले 8 लोक गेले होते। तर त्याच्यापैकी आम्ही जे 8 लोक होते, प्रत्येकाची परिस्थिती एकदम नाजूक होती। कोणाचं लग्न लगेच झालेलं होतं, पण संसार त्यांच्यावर होते। काहींचं म्हणजे संसार त्यांच्यावरतीच अवलंबून, कुटुंब त्यांच्यावर अवलंबून होतं। तर आमच्या सर्व खूप काळा म्हणजे दिवस भोगलेले आहे। आजही सांगताना थोडं हे होतं आम्हाला दुःख, कारण ते हे अपंग आहे, यांना चालता येत नाही। सर्व अशा याच्यामध्ये आम्ही 4 आहे। तर आमची जी प्रत्येक इच्छा होती की आम्हाला ती 10,000 मानधन भेटते, ते वाढवून द्यावं। तर ते सरकारने 20,000 केलेलं आहे आणि प्रशस्तीपत्र आणि आम्हाला बाकीच्या सुविधासुद्धा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे। काय सांगणार बाबा, तुम्हीसुद्धा यावेळी सहभाग होता तुमचा, पण तुम्ही पण कारागृहात राहिले होते। काय नेमकी त्यावेळेची परिस्थिती होती? कशामुळे तुम्हाला कारागृहात जावं लागलं होतं? प्रताप लक्ष्मण बडगुजर, राहणार साखळी। आम्ही नाशिक जिल्हा जेव्हा गेले तेव्हा आमची फारच बिकट परिस्थिती होती घरची, आणि आईवडिलांनी गैर त्रास घेतला आणि आम्हाला बी त्रास झाला। का जावं लागलं होतं तुम्हाला? पण काय कारण होतं असं? कशामुळे जावं लागलं होतं? आणीबाणी लागली आणि मिसा कायद्यामध्ये आम्हाला उचललं। तर त्याच्यामुळे आमच्या घरादारावर नागर फिरवला हो या इंदिराबाईनं। किती लोक म्हणजे किती दिवस तुम्ही कारागृहात होते तरी? आम्ही 14 महिने। आम्ही 19 महिने होतो, हे 18 महिने, ते 18 महिने। कसा अनुभव होता काका त्यावेळेचा? तुम्ही सुद्धा तिच्यात सहभागी झाले होते? आम्ही त्यावेळेला जवळजवळ आम्ही समजा 18 महिने जेलमध्ये होतो। आज मला पॅरालिसिस झालेला आहे 6 वर्षापासून। अच्छा, शासनाचं लक्ष आहे का तुमच्याकडे आता? सध्या पुरतं आम्हाला 10,000 मिळत आहे का? परंतु आम्हाला 20,000ची मागणी मंजूर झालेली आहे बहुतेक। तर आम्हाला वाढवून बाकीच्या सुविधा मिळाव्या, आम्हाला स्वातंत्र्य सैनिक मिळावं, असं या गोष्टी मिळायला पाहिजे। त्यावेळेच्या ज्या आठवणी आहेत तुमच्या आजही तुमच्या डोळ्यासमोर आहेत, काय वाटतं जेव्हा त्यावेळेला? म्हणजे बाजारावर रामकृष्ण पुरुषोत्तम लेवे, साखळी। वडील म्हातारे होते, चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं। मुलगा लहान होता, मोठा मुलगा 6 महिन्याचा। बस अशा परिस्थितीत मला उचलून नेलं। अच्छा, आज जेव्हा त्या आठवणी तुम्हाला येतात कसं वाटतं? आज मला बोलताना खूप दुःख होतं आहे, परिस्थिती नाजूक आहे, त्रास होतो त्या आठवणी। पण आता आज कसं वाटतं? आज आमचा आदर सत्कार ते होतं आहे, त्याच्यामुळे थोडं बरं वाटतं। मानधन वाढतं, प्रशस्तीपत्र, पण बाकीच्या सुद्धा ज्या सुविधा आहे त्या मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे। तर हा जो ह्या लोकांचा जो अनुभव होता, आणीबाणीच्या काळामध्ये यांनी त्यावेळेस आंदोलनं केली, त्यांना कारागृह भोगावा लागला आणि कारागृह भोगत असताना त्यांचं कुटुंब उघड्यावर पडले। अनेक असंख्य अडचणींचा सामना त्यांना या ठिकाणी करावा लागला आणि त्यानंतर आज ज्यावेळेस आणीबाणीच्या त्या प्रसंगाच्या त्यांच्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर ताज्या होतात, तर आजही त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं। शासनाकडून 10,000 रुपये मानधन दिलं जातं आहे, मात्र त्यात वाढ करावी, तर दुसरीकडे आज आम्हा लोकांचा या ठिकाणी गौरव केला जात असल्याने ही आनंदाची बाब असल्याचं सुद्धा या लोकांनी म्हटलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।